नवी मुंबईतील ऐरोली येथे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्यातर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल 7,77,777 रुपयांचे भव्य पारितोषिक ठेवण्यात आले होते। गोविंदा पथकातील बाळ गोपाळांच्या सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेत या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रात यंदा परिवर्तन होणार असून प्रस्थापितांना धक्का देत विस्थापित सत्तेत विराजमान होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। काँग्रेसने देखील ऐरोली विधानसभेवर आपला दावा सांगितला असून अनिकेत म्हात्रे यांच्या रूपाने एक तरुण, तडफदार आणि जनतेच्या समस्यांची जाण असणारा नेता ऐरोलीकरांना भेटलाय अशी भावना ऐरोलीकर नागरिक व्यक्त करतायत। यंदा परिवर्तन होणार असल्याने युवक काँग्रेसतर्फे आयोजित परिवर्तनाची मानाची हंडी फोडण्यासाठी यावेळी शेकडो गोविंदा पथकांनी हजेरी लावत सलामी दिली। यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष ऐरोलीचे भावी आमदार अनिकेत म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रथमतःच आम्ही परिवर्तन दहीहंडी याचं आयोजन केलेलं आहे। आज नवी मुंबई शहरामध्ये जे आहेत अनेक समस्या ज्या आहेत त्यामध्ये विजेची समस्या असेल, प्रकल्पग्रस्तांचे आमचे विषय असतील, महिलांवरचे अत्याचार असतील, मग विविध ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच अजूनपर्यंत सुटलेल्या नाही आणि म्हणूनच येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे आम्ही परिवर्तनाचा संदेश घेऊन या दहीहंडीचं या ठिकाणी आयोजन केलं आहे।